बारे में दर्शाया क्या करते थे पिछले क्रम में आपको उसका यहाँ पे पूरा पेश करते हुए ब्रेन बहुत अच्छे से किया बैक स्विंग बहुत से और इसी के चलते फील्ड बहुत दूर हा. तर सगळ्यांना समजलं का? काही प्रॉब्लेम का? काही समजलं नाही असं? थोरेसिक क्या है वो बताइएगा थोड़ा। हा ते थोरेसिक तुम्ही दाखवलं ना ते पाठीमागे हा 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 स्पाईनवर हा थोडं हा. काय ते परत दाखवू का? ते दाखवायचं नाही. थोरेसिक म्हणजे काय मला ते थोरेसिक थोरॅसिक म्हणजे म्हणजे हा समजलं नाही. पाठीमागचा जो आपला ते जो पाठीचा कणा आहे आपला, त्या पाठीच्या कण्यामध्ये जे हाड असतात त्या हाडांना थोरॅसिक म्हणतात. खालचा जो आपल्या पाठीचा खालचा जो पाठीचा कणा आहे त्याच्यामध्ये जे व्हर्टिब्राज हम्म. आहेत त्या व्हर्टिब्राजला थोरॅसिक म्हणतात. आणि मानेच्या ओके. मध्ये जे व्हर्टिब्राज आहेत त्याच्यामध्ये जे व्हर्टिब्राज आहेत पाठीच्या ह्या कण्यामध्ये याला सर्व्हायकल म्हणतात. इथून इथून इतके जे व्हर्टिब्राज आहेत त्यांना सर्व्हायकल म्हणतात आणि इथून खाली जे आहेत त्यांना थोरॅसिक म्हणतात. आणि त्याच्या खाली जे आहेत कमरेचे जे आहेत त्यांना लंबर म्हणतात. लंबर आणि त्याच्या खाली जे आहेत त्यांना सॅक्रल म्हणतात. सॅक्रल बोन्स. तर हे बोन्सची नावं आहेत ती, त्या व्हर्टिब्राजची नावं आहेत ती. हे हे जे आहे हा जो मानेचा भाग आहे ह्या मानेच्या भागामध्ये हे व्हर्टिब्राज आहेत. हे एकावर एक असे ठेवलेले हे व्हर्टिब्राज आहेत आणि ह्या पूर्ण व्हर्टिब्राज मिळून हा पाठीचा कणा बनतो. इसको क्या कहते हैं? पाठीचा कणा. आपण ह्याला बॅक बॅक साइड आहे ही आपली नर्व्हस सिस्टीमची. तर ही ही नर्व्हस सिस्टीमची ही जी पाठीचा कणा जो आहे हा एक 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 व्हर्टिब्रानी बनलेला आहे. तर इथे सात व्हर्टिब्राज आहेत आणि हा सात व्हर्टिब्राज एकावर एक ठेवलेले आहेत आणि ते बनतात. त्याला म्हणतात सर्व्हायकल. हे सर्व्हायकल. बऱ्याच जणांना सर्व्हायकलचा प्रॉब्लेम असतो. मान ते असे करू शकत नाही. तर तो झाला सर्व्हायकल. हे सर्व्हायकलचे व्हर्टिब्राज आहेत. आणि या सर्व्हायकलच्या संपल्यानंतर इथून इतके हे 12 थोरॅसिक चे व्हर्टिब्राज आहेत. एकानंतर एक एकानंतर एक हे असे एकावर एक ठेवलेले असतात. हे थोरॅसिक, ह्यांना थोरॅसिक म्हणतात. ह्या व्हर्टिब्राजला, ह्या एकेकाला व्हर्टिब्रा म्हणतात. हा एक एक जो आहे ह्याला व्हर्टिब्रा म्हणतात. तर हे 12 व्हर्टिब्राचा एक थोरॅसिक, हा थोरॅसिक रिजन झाला. आणि त्याच्यानंतर इथे लंबर, हे हे लंबरचे 5 असतात. थोरॅसिकचे संपल्यानंतर हे लंबर, हे व्हर्टिब्राज जे आहेत यांना लंबर म्हणतात. आणि हा इथे पण 5 असतात पण तो फ्यूज झालेत ते सगळे, तर त्याला सॅक्रल बोन म्हणतात. हा जो बोन आहे ह्या बोनला सॅक्रल बोन म्हणतात. आणि ह्या सॅक्रल बोनच्या खाली आहे हे कॉसिक्स सर, ज्याला की आपण टेलबोन म्हणतो. हे आहे टेलबोन. तर असा हा पाठीचा कणा आहे. ह्या पाठीच्या कण्यामध्ये हे व्हर्टिब्राज आहेत आणि त्या व्हर्टिब्राजची ती नावं आहेत. सर्व्हायकल, थोरॅसिक, लंबर, सॅक्रल आणि टेलबोन. ही त्या पाठीच्या कण्यामधल्या व्हर्टिब्राजची नावं आहेत. समजलं. हा, थँक्यू. एवढं समजलं आता सगळ्यांना? एवढं समजलं का? येस. समजलं. येस. हा. की म्हणजे हे हे जे आहे हे आपल्या हातात आणि पायात आहे. हे रिजन जे आहेत हे रिजन्स आपल्या हातात आणि पायात आहेत.
समजा आता मला ह्या पोटाचा इथे काहीतरी त्रास आहे, तर तो त्रास मला घालवायचा आहे, तर मी कुठे मसाज करेल? तर तो मसाज मी ह्या भागामध्ये मसाज करेल. आपण नंतर एक एक ऑर्गन बघणार आहोत की एक एक ऑर्गन आता ह्या भागामध्ये कुठे कुठे आहे. हे आपण आता हे ओव्हरऑल आपण बघितलं की हा भाग कुठे आहे, तर हा भाग आपल्या हाताच्या ह्या भागात आहे. हा भाग कुठे आहे, तर हा भाग आपल्या हाताच्या ह्या भागात आहे. हात कुठे आहे, आपले हे दोन्ही हात कुठे आहेत, तर हे दोन्ही हात हाताच्या ह्या भागात आहेत. हे दोन पाय आहेत, तर हे दोन पाय कुठे आहेत, तर हे दोन पाय आपल्या हातामध्ये ह्या दोन बोट म्हणजे आपले पाय आहेत. तर हे हे झालं. हे हातच ह्याला तुल्यार्थता म्हणतात. ह्याला काय म्हणतात? तुल्यार्थता. की आपला हात आणि पाय म्हणजेच आपल्या शरीराचे सगळे अवयव जे आहेत हे आपल्या हातात आणि पायातच आहेत. त्याचं सगळं कनेक्शन, ह्या सगळ्या बॉडी मधल्या प्रत्येक कणाकणाचं कनेक्शन हे आपल्या हातात आणि पायामध्ये आहे. इथे तुम्ही स्पर्श केला की इथल्या अवयवाला टच होतं ते. इकडे आपण प्रेस केलं की इथल्या आतल्या अवयवाला पर्यंत ती ऊर्जा जाते. तर हे सगळं हेच ॲक्युप्रेशर आहे. तर आज आपण बघितलं तुल्यार्थता, म्हणजे आपल्या बॉडीचा जो पोर्शन आहे ते आपल्या हातात आणि पायामध्ये कुठे कुठे आहेत हे आपण पाहिलं. तर याच्यामध्ये कोणाला काही कळलं नाही असं काही असेल तर मला सांगा. आता म्हणजे थोडंफार कळलंय, पण ते लक्षात ठेवायला मग ते ते जर हे हळूहळू पिक्चर जर हळूहळू कळेल. हळूहळू हा हा कळेल. हा हे पहा, हा हा आता हा जो अंगठा आहे, हा जो अंगठा आहे, हा अंगठ्यामध्ये दिसतोय का? एक मिनिट मी हे बंद करते. दिसतंय. हा अंगठा आहे है ना. तर हा 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 अंगठा हा पहिला पेर आहे. हे पहिलं पेर जे आहे, ह्या पहिल्या पेरापासून इथे वरती जे आहे हे पूर्ण आपला चेहऱ्याचा भाग येतो. हा पूर्ण चेहऱ्याचा भाग येतो. आता हा जो उभारलेला जो भाग असतो, हा जो इथे उभारलेला भाग जो असतो तो म्हणजे आपलं नाकाचा. आता इथे समजा हा माझं नाक आहे, हे माझं नाक आहे. तर हे इथे इथे येतील आपले हे डोळे. तर हे माझे डोळे झाले. हे झाले माझे डोळे. दिसताय का सगळ्यांना? दिसलं? हे झाले डोळे. आणि त्याच्यानंतर हा झाला माझा दात. हा लिप्स आणि दाताचा पोर्शन. मला आता दाताचा वगैरे काही त्रास असेल तर मी माझ्या ह्या ठिकाणी ट्रीट करेल, इथे दाणे लावेल. त्यानंतर इथे आता हा तर हा जो साईडचा कोणताही भाग आहे, हा साईडचा. कोणताही दात असो ते तिथे लावायचा तर हा ते दात हा हा बरोबर होतो. कोणताही दात असो, इथे ट्रीटमेंट केली ना, इथे दाणे लावले ना की ते दुखणं जे आहे ते दुखणं कमी होतं. त्याच्यानंतर हा जो साईडचा जो भाग आहे, आता हे दोघी साईड, आता मी हे दोन बोटं ठेवलीत ना, तर हे कान आहेत. हे इथे जे आहे हे कान आहे. तर हा जो पोर्शन आहे आता इथला, हा माझ्या अंगठा इकडचा आणि हा इकडचा. तर माझा कान जर दुखत असेल, कानामधून पस येत असेल, कानातून तर मी काय करणार, तर माझ्या ह्या भागावरती मी काय करणार, इथे काळा पॉइंट लावणार किंवा हिरवा. आता माझ्याकडे हिरवा आहे म्हणून मी दाखवण्यासाठी घेतला. तर वेगवेगळे कलर थेरपीमध्ये वेगवेगळे कलर येतात. तर हे झालं कानाचा भाग. हा इकडून हा कान झाला, इकडून हा कान झाला. हे दोन डोळे झाले. आणि हा आपला वरचा डोक्याचा भाग येतो. हा जो पोर्शन आहे हा मेंदूचा भाग येतो. आणि हा मागून हा मागचा जो हा भाग आहे हा मेंदूचा भाग आहे. आणि हा इथून इतका हा आपला मेंदूचाच पोर्शन आहे. हे पहिलं पहिलं पेर जे आहे हे पहिलं पेर आहे. हे पहिल्या पेरापर्यंत हा पूर्ण जो भाग आहे हा आपला डोक्याचा भाग येणार. मेंदूचा हा पोर्शन आहे आपला ब्रेन.
हे आहे ब्रेन. हा, आणि ह्या ब्रेनचा हा खालचा भाग, आणि हा हा जो मागचा भाग आहे हा म्हणजे आपला मानेचा मागचा भाग. मानेचा मानेचा मागचा भाग म्हणजे हाच सर्व्हायकल एरिया. सर्व्हायकल प्रॉब्लेम असतात बऱ्याच जणांना, तर हे सर्व्हायकल प्रॉब्लेम हा मागचा भाग. कोणाला सर्व्हायकलचा त्रास असेल तर इथे लाईन अशी मारायची काळ्या काळ्या रंगाची, मागे मागे, बॅक साईडला, बॅक साईडला, बॅक साईडला. आणि उजवा हात की डावा हात हे म्हणजे सर्व्हायकल, हा असा मागे दिसते का लाईन? हो हो. सॉरी सॉरी, हा दिसते ही लाईन मध्यभागी, मध्यभागी ही जी लाईन आहे ही लाईन म्हणजे सर्व्हायकल, मानेचा भाग, पूर्ण मागचा मानेचा भाग, आणि हा समोरचा मानेचा भाग. हा झाला समोरचा मानेचा भाग, हा झाला समोरून मानेचा भाग. आता समजा माझ्या मानेमध्ये काही दुखतंय, माझ्या थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, थायरॉइडचा त्रास होतो आहे, घशात गिळायला त्रास होतो आहे, तर मी काय करायचं, इथे मेथीची पट्टी लावून घ्यायची. या ठिकाणी काय करायची, मेथीची पट्टी लावायची. मेथीची पट्टी लावता बरोबर तुमचं हे जे आहे हे लवकर बरं होणार. जे दुखणं आहे ते तुमचं क्षणार्धात बरं होणार. अगदी जादू सारखं काम करतं हे, कारण हे ऊर्जा प्रणालीवरती काम करतंय ना. तर ते ऊर्जा प्रणालीवरती काम करत असल्यामुळे मला क्षणात मुद्दाम काम आहे करत, तुमच्या ऐकण्यासाठी. क्षणात काम करतंय, एका क्षणात जादू सारखं काम करतं. बाहर आणि की लाईट चालू करा. आणि हा हा जो हा हा पोर्शन पासून मग हा जो पोर्शन आहे, हा पोर्शन आपल्या मानेपर्यंतचा पोर्शन आहे. हा, आणि मग इथून हा छातीचा भाग तयार होतो. हा जो भाग आहे हा मानेपासून खाली समोरचा, मानेपासून खालचा समोरचा हा हा इथे आपले लंग्स आहे, हृदय आहे, हे इथे आपले, इथे येणार आपले फुफ्फुस. दोन फुफ्फुस जी आहेत, ही दोन फुफ्फुस ही इथे येणार आपली. ही दोन फुफ्फुस जी आहेत, लंग्स, लंग्स जी आहेत ती इथे येतात, लंग्स. आणि हृदय आपलं हे इथेच आहे, आपलं हृदय, हृदय जे आहे हा हृदय इथेच खाली आहे. तर हे दोन लंग्स आहे. कोरडा खोकला लागला, कोरडा खोकला कोणाला लागला, खोकला येत असेल, तर हे लंग्सचा जो पोर्शन आहे ना, हे बघा तुम्ही इथे दाबा बरं, असं ह्याला पकडा, ह्याला मागून पकडायचं, असं पकडायचं आणि असं प्रेस करायचं, असं प्रेस करा की बघा इथे तो दुखतं. हा, असं मागून असं पकडायचं आणि असं दाबायचं. असं दाबलं की इथे थोडस प्रेशर देऊन दाबलं की थोडस दुखतं. लंग्स मध्ये जर तुमच्या काही प्रॉब्लेम असेल तर हे इथे असं सगळ्यांना दुखतो काय असं की मलाच दुखत आहे? अं? हे सगळ्यांना दुखतो की मलाच दुखत आहे? हे सगळ्यांना दुखतो की मलाच दुखत? हा, थोडासा मला लंग्सचा दुखत आहे. प्रॉब्लेम असेल ना, लंग्स मध्ये प्रॉब्लेम असेल तर ते दुखतं. लंग्स लंग्सचा प्रॉब्लेम असेल, आणि हृदयाचा. हे आहे, हे बोटाच्या, हे अंगुठा आहे ना, अंगुठाच्या साईडला इकडे, हा हे हे हा, हा इथे, आहे, हा तिथे काय, हे हड्डी आहे ना इकडे, हा हा हा, काय आहे म्हणजे पेन असतो तो आपला थोड्या वेळाने. मानेचा भाग आहे ना, हा शोल्डर, हा मान, हा भाग आहे तिथे, सर्वायकल एरिया, सर्वायकल एरिया. हा, मला ते फ्रॅक्चर झालेलं होतं पूर्वी, तर पूर्वी ते कधी कधी दुसतं, तर म्हणून दुखत. हा, तर काय करायचं, इथे इथे असा मसाज करायचा, इथे मसाज करायचा. आणि मी हम्म. मेथीपट्टी आता उद्या मी दाखवेल की मेथीपट्टी कशी तयार करायची. मेथीपट्टी, आणि वन मोर, हा हा जॉईंट आहे ना इकडे, हे पण हा दुखते, हा फोल्ड होतं ना हा, त्याच्या पहिला, साईड, तुम्हाला दिसतं बरोबर, हे हा असं दिसतंय इकडे दिसतंय, हा हा साईडला, साईडला हा हड्डीवर हा असं फोल्ड पण करते ना, तर हे हा, हड्डीवर दुखतं मला, तर हे काय आहे? इथे दुखतं, इथे इथे दुखतं, मग याचा अर्थ की
काही थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे का? थायरॉइड? हा, नाही थायरॉइड, नाही, सायनसचा थायरॉइड नॉर्मल, नॉर्मल आहे. सायनस नॉर्मल आहे. आहे, नाही सायनसच्या आहे. हा, सायनसचा प्रॉब्लेम असेल ना, म्हणूनच मग ते इथे दुखणार. मग सायनस साठी ट्रीटमेंट घ्यायची. त्याच्यासाठी मग हे सायनसची ट्रीटमेंट घेतली की ते दुखणं कमी होऊन जाईल. आणि जिथे दुखतंय ना, सायनस नाही, पण कफ असतो, कफ डोक्यामध्ये ते कफ आलं, MRI केलं ना. कफाचा प्रॉब्लेम, वाताचा पण प्रॉब्लेम हम्म. आहे तो. मी नंतर तेही सांगेल. आपण हळूहळू शिकूया सगळं. हा जो जॉईंट आहे हा वाताचा जॉईंट आहे आणि खालचा असतो तो कफा. वात, पित्त आणि कफ हे जे 3 जॉईंट्स असतात, हा पहिला असतो वाताचा जॉईंट, दुसरा असतो पित्ताचा जॉईंट आणि तिसरा असतो कफाचा जॉईंट. हे आपण पुढे अजून डिटेलमध्ये शिकूया. तर तो वाताचा त्रास असला की पण हे जे दुखतं आहे याचा अर्थ की वाताचा त्रास आहे. वाताचा त्रास असल्यामुळे इथे दुखणार अंगठ्याच्या दोन्ही साईडला किंवा त्या पहिल्या पेरामध्ये दुखतं मग. तर हे अशा अशा प्रकारे हे आपल्या हातामध्ये सगळं आहे. तर हा झाला लंग्सचा भाग. आणि मग हे जे आहेत हे 2 पाय आहेत आपले. आता असं जर घेतलं ना, असं जर हा, तर हे आपलं शरीर आहे, हा आपला धड आहे. हे जे हा जो हा भाग आहे ना पूर्ण, हा आपला धडाचा भाग आहे. आणि डोकं इथे इथे डोकं येणार, म्हणजे इथे अंगठा आहे, अंगठा इथे येणार. आणि हे धडाचा भाग आहे. आणि दिसतंय का, हे 2 पाय, हे 2 पाय, हे धड आहे. आणि हे धडावरती आपण समजा असे उभे आहोत. तर हे दोन आपले पाय आहेत. आणि हे 2 हात आहेत त्या धडाला जोडलेले. सॉरी, हे 2 हात आहेत. हे जे 2 आहेत हे हात आहेत आणि हे 2 जे आहेत हे पाय आहेत. हा, हे बघा आता हे असं असं बघा की हे धड आहे. मधला माझा तळवा हात म्हणजे माझा धड आहे. हे खालचे 2 पाय आहेत, हे 2 हात आहेत. आणि इथे वरती अंगठा, आता हा साईडला गेलाय, तो साईडला गेलेला आहे. तो अंगठा इथे, म्हणजे हे माझं डोकं आहे. तर हे असं आपलं शरीर, आपल्या हातातच आपलं शरीर आहे. आणि हे झालं समोरून. आणि तसंच हे झालं समोरून. हा समोरून झाला, हे डोकं झालं. हा अंगठा जो आहे हा अंगठा इथे येतो हाताच्या. हे धड, हे 2 हात, हे 2 हात आणि हे 2 पाय, खालचे हे 2 पाय. तर असं हे आपलं शरीर. आणि आता मी उभी राहिल्यानंतर माझा हा हात जो आहे, आता माझा हा उजवा हात आहे. माझा उजवा हात आहे. तर माझ्या उजव्या बाजूला इंडेक्स फिंगर येतोय. तर उजव्या बाजूला इंडेक्स फिंगर येतोय म्हणजे माझा उजवा हात हा इंडेक्स फिंगर आहे आणि हा डावा हात आहे. आणि मी डावा हात जर घेतला तर हा माझा उजवा हात झाला आणि हा डावा हात झाला. असं सरळ धरायचं, असं सरळ धरायचं. सरळ धरलं की हात कोणता येतोय माझा? हा हात उजवा, हा डावा, हा उजवा, हा डावा, हा उजवा, अच्छा हा डावा, हा उजवा, हा डावा. म्हणजे ज्याकडे तो बोट आहे ना, तोच हात तो धरायचा. हा, आता समजा माझ्या उजव्या हातामध्ये माझ्या कोपरमध्ये दुखतंय, माझ्या इथे दुखतंय. तर हा जो माझा मधला दुसरा दुसरा जो जॉईंट आहे, हा दुसरा जॉईंट म्हणजे माझा कोपर आहे. हा दुसरा जॉईंट म्हणजे माझा कोपर आहे. तर मी काय करेल, माझ्या इथे ह्या जॉईंट वरती मी मेथीपट्टी लावेल. ह्या मधल्या जॉईंट मध्ये मी मेथीपट्टी लावली की माझ्या इथे जे दुखणं आहे ते दुखणं निघून जाईल. आता समजा माझ्या मनगटामध्ये दुखत आहे, तर माझ्या मनगटात दुखत असेल तर मी काय करेल, हे पहिला जॉईंट जो आहे, हा पहिला जॉईंट म्हणजे मनगट आहे. तर ह्या मनगटामध्ये मी मेथीपट्टी लावेल. ह्या मनगटामध्ये मेथीपट्टी लावली म्हणजे माझं मनगटातलं जे काही दुखणं आहे ते सगळं निघून जाईल.
समजा माझ्या हातामध्ये काही दुखतंय, माझ्या हातामध्ये त्रास होतोय, हातात दुखतोय, तर मी काय करेल, हे हे जे आहे त्या बोटाचा पहिला जो भाग आहे, वरचा जो भाग आहे, त्याला प्रेस करेल. तर हे अशा प्रकारे हे सगळं जे शरीर आहे, हे सगळं शरीर आपल्या हातात आहे. आणि जसं आता मी हातात सांगितलं ना, सेम आपल्या तळपायांमध्ये, सेम आपल्या हे तळपाय जे आहे, तळपायाचा अंगठा म्हणजे, तळपायाचा अंगठा म्हणजे आपलं शरीर, डोकं आहे, हे हे धड आहे. आणि हा मानेचा, जसं हाताचं सांगितलं सेम तसंच पायामध्ये हात पाय असे येणार सेम. तर आलं एवढं लक्षात, हे बेसिक आहे सगळं. हा, तर आपलं सगळं शरीर जे आहे हे हातात आहे. अगदी सगळे पॉइंट्स जे आहेत ते सगळे पॉइंट्स आपले हातात आणि पायात आहेत. म्हणून काय करायला पाहिजे, रोज आपल्या हाताचा आणि पायांचा चांगला मसाज केला पाहिजे, चांगला मसाज केला पाहिजे. आणि पाठीचा कणा जो आहे, पाठीचा कणा आपल्या सगळ्यात महत्वाचा आहे. पाठीच्या कण्यालाच सगळं काही नर्वस सिस्टीम जोडलेली आहे. सगळे जे ऑर्गन्स आहेत ते सगळे ऑर्गन्सला कंट्रोल करणारा कोण आहे, तर आपला पाठीचा कणा. तर तो आपण पुढे हळूहळू बघूया. तर एवढं लक्षात आलं का सगळ्यांच्या, की आपल्या हातात आणि पायामध्ये आपलं सगळं शरीर सामावलेलं आहे. हा, कोणाला अजून काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये, काही कळलं नाही असं? हा हे पॉइंट पिक्चर असा आहे ना, थोडं शेअर करतील? इकडे हमेशा दुखता है इधर, ये जो पॉइंट दबाया ना अंगूठे, हा 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 आगे पीछे से पकड़ के हे हा असं हा दाबून ते हा. हा तर कसा पॉइंट असतो तो सगळ्यांनाच स्टमक, होते. स्टमकचा पॉइंट आहे तो. स्टमक ह्याचा डायजेशनचा प्रॉब्लेम आहे का, इनडायजेशन वगैरे, किंवा हा हृदयाचं असं पण आहे असं ना? असं पकडलं ना हा आगे और पीछे हा से हा हा. तो ते डायजेशनचा प्रॉब्लेम आहे, तो डायजेशन. पण मोस्टली सगळ्यांना असतो ते. हा, मग हे इनफॅक्ट दुखणं, ते इनडायजेशन, डायजेशनचा थोडा प्रॉब्लेम, आणि लार्ज इंटेस्टाईनचा प्रॉब्लेम असेल ना, तर थोडं थोडं तिथे दुखतं. तो मेन पॉइंट आहे हा, अतिशय महत्वाचा पॉइंट आहे तो. हा मागचा जो आहे, हा LI4, हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट जो आहे, हा पॉइंट, तो आपलं कुठलंही दुखणं असलं, शरीरामध्ये कुठेही दुखत असेल, तर हा पॉइंट दाबल्यानंतर आपल्याला इथे दुखणारच, दुखणारच. आणि पेन किलर, जसं पेन किलर आपण घेतो की नाही, तर हा पेन किलरचा पॉइंट आहे. पेन किलर हा जो पॉइंट आहे, हा पेन किलरचा पॉइंट आहे. समजा माझ्या पोटात दुखत असेल ते तरी मी इथेच दाबणार, सगळ्यांना डोक्यात दुखत असेल तरी मी इथेच दाबणार, माझ्या छातीत दुखत असेल तरी मी इथेच दाबणार. तर पेन किलर आहे हा, हा पॉइंट जो आहे हा पेन किलर आहे. कुठे इन्फेक्शन असेल, काही म्हणजे त्रास असेल, दुखणं असेल, तर तो हा पॉइंट आपल्याला दुखतो, आणि तो दाबला म्हणजे आपलं दुखणं जातं. पेन किलर आहे तो, हा जो पॉइंट आहे बरोबर, हा ह्या दोन बोटांच्या, आपल्याला एनर्जी पॉइंट हा पण आणि सांगू ह्या शकतात. बोटाच्या एनर्जी पॉइंट इथे येतो हा पॉइंट. एनर्जी हा एनर्जी पॉइंट पण सांगू शकतात याला. हा, मी आता सांगेल ना पुढे, हळूहळू सगळेच घेऊया आपण. आपल्याला 7 तारखेपर्यंत आपला हा वर्कशॉप आहे. तर आजचा हा दुसरा दिवस आहे अजून. आज आज मी तुम्हाला फक्त हे सांगितलं की आपले शरीराचे भाग आपल्या हातात आणि पायामध्ये कुठे कुठे आहेत, हे मी आज सांगितलं. एवढं कळलं का आजच्या दिवशी आपल्या शरीरामध्ये हात आणि पाय, सॉरी, आपलं शरीर पूर्ण आपल्या हातात आणि पायात कुठे कुठे आहे, एवढं तर आता आज. तुझं पेन किलरचा हा, जे सांगितलं ना, ते मग उजवा की डावा दोन्ही का? उजवा कशाचं? पेन किलरचं समजा
तर पेन किलर उजवा दोघी हाताच्या दोघी दोघी हातांचे दोन दाबायचे. हा, दोघी दोन. हातांचे अच्छा, दाबायचे. आता बरोबर आहे. दातही दुखत असेल तर दाताचंही हम्म. दुखणं असेल, कसलंही दुखणं असेल तर पेन किलर न घेता ह्या पॉइंटला असं असं मसाज केला की तुमचं दुखणं लवकर बरं होतं. म्हणजे खूप प्रमाणात दुखणं कमी होऊन जातं. ह्या असं दोघीकडून धरायचं मागून पुढून आणि त्याला असं प्रेस करायचं. मागून पुढून दोघीकडून त्याला असं प्रेस करायचं. प्रेस केलं म्हणजे तुमचं दुखणं जे आहे ते कमी होऊन जातं. कसलंही दुखणं असो, पेन किलर आहे ते. मग आज आपण इथे स्टॉप करूया. चला ते बाय, उद्या पिक्चर भेटू. थोडं हा, शेअर कर ग्रुपमध्ये. काय? पिक्चर थोडं शेअर करशील ते ग्रुपमध्ये, ते जे पॉइंटचे जे पिक्चर आहे ना आता ते तू हा शेअर हा हा केलं हा ते हा हा ग्रुपमध्ये शेअर केलं म्हणजे लक्षात येईल थोडं. हो हो हो, मी करेल ना, शेअर करते ना, शेअर करेल. हम्म. हो, सगळं मी जे काही शिकवते, जे काही सांगते आहे, हम्म, हम्म, काल कसं केलं सगळं शेअर, तसं मी रोज जे काही हम्म. सांगेल ना ते हो सगळं हो शेअर करेल. म्हणजे हो तुम्हाला हो हो. लगेच कळेल ते. हम्म. कळालं. हं. हा, चालेल, मग करू बंद. हो हो. चला बाय, गुड नाईट. उद्या भेटूया 8 बाय. वाजता. हा, बाय.